आईचा स्वप्नातला अर्जुन. पुण्याच्या झोपडपट्टीत एक लहानशी झोपडी. त्यात राहत होते शालिनीबाई आणि तिचा 10 वर्षांचा मुलगा अर्जुन. नवरा अकाली गेलेला. घराची जबाबदारी, मुलाचं शिक्षण आणि पोटाची आग, सगळं काही शालिनीबाईंच्या डोक्यावर. त्या सकाळी 5वा उठून 4 घरांमध्ये भांडी घासत, नंतर धुणी, मग एखाद्या वयोवृद्ध माणसाची सेवा, एवढं सगळं करत होत्या. अर्जुन शाळेत हुशार होता, पण पुस्तकं, वह्या, फी, हे सगळं म्हणजे आईच्या महिन्याच्या कमाईसाठी दिवेच होतं. पण शालिनीबाई एक वाक्य कायम सांगायच्या, माझा अर्जुन मोठा होणार, ऑफिसात बसणार. हाताने नाही, मेंदूने काम करणार. एका दिवशी अर्जुनच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन होतं. त्याने सोलर सिस्टीमचा छोटासा प्रोजेक्ट बनवला होता. पण त्यासाठी थर्माकोल, बॅटरी, वायर, हे सगळं पाहिजे होतं. शालिनीबाईंच्याकडून पैशांची आशा न ठेवता अर्जुन गप्प बसला. पण दुसऱ्या दिवशी तिने त्याच्या हातात एक लहान पिशवी दिली. त्यात सगळी सामग्री होती. आई, तू हे कुठून आणलं? ती म्हणाली, काल रात्री एका घरात डबल वेळ काम केलं. पण तुझा प्रोजेक्ट अधुरा राहिला असता, तर माझं मन दुखावलं असतं. अर्जुनचा तो प्रोजेक्ट पहिल्या क्रमांकाने जिंकला. त्याला जिल्हा स्तरावर पाठवण्यात आलं. पुढे पुढे स्पर्धा वाढत गेल्या. अर्जुनचं नाव होत गेलं. कॉलेज झालं. स्कॉलरशिप मिळाली. आणि शेवटी तो एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनियर म्हणून निवडला गेला. पहिल्या दिवशी ऑफिसला जाताना तो आईला म्हणाला, आई, आज तुझं स्वप्न पूर्ण होतंय. मी आजपासून हाताने नाही, मेंदूने काम करणार. पण हे सगळं फक्त तुझ्या घामामुळे शक्य झालं. आजही त्या झोपडपट्टीत काही जण शालिनीबाईला विचारतात, ताई, तू इतकं सगळं केलं, पण स्वतःसाठी काही नाही केलं का? ती फक्त हसते आणि म्हणते, मी माझ्या अर्जुनमध्ये गुंतवणूक केली, आणि त्याचं व्याज माझं आयुष्य उजळून टाकतंय.